नमस्कार. शेगाव लाईव्हच्या प्रेक्षकांनो, शेगाव तालुक्यातील कालखेड येऊळखेड शिवारातून शेतकरी वर्गासाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती समोर येत आहे. कालखेड येऊळखेड परिसरात रानटी डुकरासह रोही व हरणासारख्या जंगली प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले हरभरा पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रानटी डुकरांच्या टोळ्या शेतात घुसून उभ्या पिकात लोटांगण घेत धुडगूस घालतात आणि काही तासातच संपूर्ण शेताचे मोठे नुकसान होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक आधीच हातचे गेले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेत तयार करून हरभरा पिकाची पेरणी केली होती. निसर्गाची साथ लाभल्यामुळे हरभरा पीक सध्या चांगल्या स्थितीत असताना आता जंगली प्राण्यांमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. प्रशासनाकडे अपेक्षा. या संपूर्ण परिस्थितीकडे वन विभाग, महसूल विभाग तसेच पीक विमा कंपनी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून योग्य ती मदत मिळावी आणि जंगली प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही माहिती स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार असून प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अपेक्षित आहे. शेगाव तालुक्यातील कालखेड येऊळखेड शिवारात डुकरानं इतका परेशान लावलं करणं इथल्या शेतकऱ्याला की हे बघा हे कशी परिस्थिती झालेली आहे. पूर्ण रातोरात डुकराची एक मोठी धाड येते आणि पूर्ण होत्याचं नव्हतं करून टाकते. डुकरं आहेत, रोहिटेही आहेत आणि हरणंसुद्धा आहेत. एकतर यावर्षी अशी परिस्थिती झाली की सोयाबीन टोटल सबसिडी चार्ज दिली, पीक विम्याचे पैसेसुद्धा नाही भेटल्यासारखे जमात. अशा परिस्थितीमध्ये थोडी आणखी हिंमत करून हरभरा पेरला आणि हरभराचं पीक चांगलंही दिसतं, थोडं बरं वाटू राहिलं. तर आता अशाच्यात हे रानटी जे प्राणी आहेत, डुकरं आहेत, हरणं आहेत, रोहिटे आहेत, हे असे पूर्ण शेतकऱ्याचा नास्तनाबूद करून टाकतात. आणि आता रात्रभर लोक जागायला आहेत शेतात. आता सांगा हे करावं की बाकीचं काय करावं? नाही करसाल ते अशी परिस्थिती होते. आणि ही परिस्थिती जवळपास सगळ्याच शेतकऱ्याची आहे असं वाटते मला. आणि याबाबत वन विभागाचे दुर्लक्ष आहे, तहसील विभागाचे दुर्लक्ष आहे आणि पीक विम्यावाले तर आहेत की नाही आहेत असंच मला वाटू राहिलं. कारण कोणी आम्ही सांगितलं, फोन लावून पाहायला बोललो तर टोल फ्रीवर फोन करा, संपर्क करा, याच्यात बसत नाही, त्यात बसत नाही, हे साहेब येतील, ते साहेब येतील, अशी कंडिशन. आता शेतकऱ्यांना नेमका न्याय कोणाला मागावं? फॉरेस्टवाल्याला मागायचा का पीक विम्याला मागायचा का तहसीलला मागायचा की का तसाच न्याय सोडून द्यायचं? आता याचा विचार पडलेला आहे आणि शासनानं थोडासा विचार करावा, लोकप्रतिनिधीने विचार करावा आणि काहीतरी हे करून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याचा प्रयत्न करा. अन्यथा शेतकरी आणखी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.